नमस्कार मित्रांनो पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता शेतकऱ्यांना जादा नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या निकषात केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत। त्यामुळे खरीप हंगाम 2023 मधील 1,70,00,000 शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावांची छाननी ही नव्या निकषानुसार करण्याचे आदेश राज्यातील 9 विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत। त्यामुळे 1,70,00,000 शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही लवकरच मिळणार असून ती सुद्धा वाढून मिळणार आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की गेल्या हंगामात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता। त्यामुळे योजनेत सहभागी झालेल्या 9 विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपयांचा विमा हप्ता हा मिळणार आहे। या कंपन्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांची तब्बल 54,000 कोटी रुपयांचे विमा संरक्षण दिलेले आहे। खरीप 2023 मधील पीक विमा धारक शेतकऱ्यांना अद्याप विमा भरपाई ही मिळालेली नाहीये। त्यामुळे केंद्र शासनाने विमा योजनेचे निकष बदलताच आता विमा कंपन्या या सक्रिय झालेल्या आहेत। नवे सूत्र हे किचकट असले तरी शेतकऱ्यांच्या फायद्याचेच आहे। या सूत्रांनुसारच शेतकऱ्यांना भरपाई ही देण्याचे आदेश केंद्राने दिलेले आहेत। त्यानुसार लवकरच शेतकऱ्यांचे विमा दावे हे अंतिम होतील आणि केंद्राच्या मंजुरीनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईच्या रकमा ह्या जमा होतील। मित्रांनो, नव्या निकषानुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर घेतल्या गेलेल्या निर्णयाची माहिती ही विमा कंपन्यांना केंद्राकडे पाठवावी लागेल। त्यामुळे शेतकऱ्यांना pmfby.gov.in या संकेतस्थळावर घरबसल्या विमा प्रस्तावांची माहिती ही मिळेल। मंजूर झालेली भरपाई ही आता आधार संलग्न बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे। मागील तपशील देखील आता शेतकऱ्यांना दिसणार असल्यामुळे खोटी माहिती देत दुसऱ्याच्या बँक खात्यात आपली रक्कम वळवली गेली का याची माहिती तत्काळ शेतकऱ्यांना मिळणार आहे। केंद्राने विमा कंपन्यांना आणखी एक अट घातली आहे। पूर्वी शेतकरी व सरकारकडून विमा हप्ता हा घेतल्यानंतर विमा कंपन्या स्वतः हिशोब करून नुकसान भरपाईच्या रकमा या परस्पर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करीत होत्या। परंतु आता नव्या निकषानुसार विमा कंपन्यांना भरपाईचा हिशोब केल्यानंतर भरपाई रक्कम केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या PFMS कडे म्हणजेच सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीकडे वर्ग करायची आहे। त्यानंतर केंद्राच्या नियंत्रणात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग होणार आहे। पीक विमा योजनेतील जुन्या निकषांमध्ये पीक कापणी प्रयोगांचे निष्कर्ष काही घटकांमध्ये शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरत नव्हते। नव्या निकषात पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान झाल्यास शेतकऱ्यांचे हित लक्षात घेण्यात आले आहे। पीक कापणी प्रयोगानंतर उत्पादनात 50% घट असल्यास म्हणजेच सोयाबीनची हेक्टरी विमा संरक्षण रक्कम ही 50,000 रुपये असल्यास 50% म्हणजेच 25,000 रुपये भरपाई शेतकऱ्याला मिळेल। मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये अग्रिम नुकसान भरपाई 7,500 रुपये दिलेली असल्यास मिळणारी नुकसान भरपाई ही 17,500 रुपये म्हणजेच पीक कापणी नुकसानमधून दिलेला अग्रिम समायोजित करून येणारी रक्कम ही राहील। म्हणजेच मित्रांनो, 25,000 रुपये वजा 7,500 रुपये करता 17,500 रुपये दिले जातील। मात्र पीक कापणी प्रयोगात नुकसान शून्य आले तरी शेतकऱ्यांना दिलेला आधीचा अग्रिम विमा रक्कम ही वसूल केला जाणार नाही। मित्रांनो, स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 15,000 रुपयांची नुकसान भरपाई दिली गेली असल्यास आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान 50% आल्यास मिळणारी नुकसान भरपाई ही 17,500 रुपये राहील। कारण की 15,000 रुपये आधीच अग्रिम रक्कम म्हणून दिलेले असल्यामुळे विमा संरक्षण रक्कम ही 35,000 रुपये गृहीत धरली जाईल व तिच्या 50% रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळणार आहे। अशा प्रकारे मित्रांनो, आता राज्यातील 1,70,00,000 शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे आणि ती रक्कम सुद्धा मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग केली जाणार आहे।